तुकोबाराय म्हणतात, जो संतांचा स्वभाव आहे पांडुरंगा तो आमचा असावा. कारण आम्हाला ज्ञात आहे, जोपर्यंत आम्ही नम्र होत नाही, जोपर्यंत आम्हाला समस्त पांडुरंग परमात्मा दिसत नाही, भेदभाव करायचा सोडत नाही, तोपर्यंत आम्हाला जगाच्या मालकाच्या जवळ जाता येत नाही. पण आता मागणी असावी, पण ही मागणी करत असताना मागणीचे 3 नियम आहेत: उपास्य, उपासक आणि उपासना. ज्याच्याकडे मागितलंय, ज्याने मागितलंय, जे मागितलंय. उपास्य ज्याच्याकडे मागितलंय, उपासक ज्याने मागितलंय, उपासना ज्या साधनेवर मागितलंय. आता सगळ्यात श्रेष्ठ असणारी नामसाधना इथं वापरली गेलेली आहे. कारण तुकोबारायांसारखे नामधारक व्हायला पिढ्यानपिढ्याचं भाग्य लागतं. अखंड आयुष्याचं त्यागत्व स्वीकारून ज्यांनी नामस्मरणाची ही गुढी अखंडितपणे उभा ठेवली, तुकया झाला असे कळस, हे सामर्थ्य ज्यांच्याकडे आहे, ते तुकोबाराय जर नम्रता मागत असतील तर आम्हालाही कौतुक वाटतं. नेमका आम्ही एवढा अहंकार, एवढा द्वेष करतो तरी कशाच? असं काय आहे आमच्याकडे? कारण ते जगद्गुरु तुकोबाराय ज्यांचा अधिकार एवढा आहे. तुकोबारायच्या मातीहून चालावी ती माती विठ्ठल म्हणते. ज्या दगडाला हात लावावा तो दगड पांडुरंग होतो, ज्या माणसाकडे बघावा तो माणूस विठ्ठलमय होतो. तुकोबाराय कीर्तन करायला लागले. पुणे जिल्ह्यात मृत झालेला मुलगा उभा राहून भजन करतो. एवढी ताकद ज्यांच्या वचनात आहे, एवढं सामर्थ्य ज्यांच्या वाक्यात आहे, एवढी ताकद ज्यांच्या व्यक्तिमत्वात आहे, ते व्यक्तिमत्व जर नम्रता मागत असेल तर आम्ही कोण आहे? आता लहानपण शास्त्रा दृष्टिकोनातून 2 अनुषंग आहेत त्याला. लहानपणच मागावं याचं कारण आहे, जोपर्यंत लेकरं लहान असतात ती लेकरं पाप पुण्यापासून विरहित असतात. खरं खोटं हे त्यांच्या आई वडिलांकडूनच त्यांना कळतं. आई म्हणली हे खरं आहे की ते म्हणतात हे खरं आहे, वडील म्हणले की ते खोटं आहे ते म्हणतात ते खोटं आहे. म्हणजे हे सगळं गुरुवर, अर्थात सगळ्यात पहिले प्रथम गुरु जे आई वडील आहेत यांच्यावर अवलंबून असतं. मला नवल या गोष्टीचं वाटतं, आजकालची माणसं फक्त पुढच्या पिढीलाच नावं ठेवतात असं नाही दादा. आजकालची म्हातारी माणसं नुसती म्हणतात पोरं वाया गेली, पोरं वाया गेली, पोरं वाया गेली. अहो पण बाबा का गेली याचा विचार केला कधी तुम्ही? हा, बिडी फुकू फुकू तुमची तोंड आत गेली म्हणून पोरं वाया गेली, उगाच थोडी गेली. तुम्ही केलं ते पोरांनी अनुकरण केलं. म्हातारपणाच्या वयात मारुतीच्या मंदिरात काकडं करायला जात नाही, पते चाळाय जातो. ब्रह्मचारी मारुतीला राणी दाखवतो, तुम्ही गुणाचे. फक्त पोरच वाया गेले. हा, आता म्हातारा बायका स्वतः दारात बसल्या बसल्या आजकालच्या काय पोरी येतोय, यांना काय लाज येतोय, आमच्या जमान्यात नव्हतं माया असं, आम्ही किती इज्जतीनं खाल्लं, किती कष्ट केलं, यांना काय झळय. करती काय? मिसरी चुळती. आता हिच्या मिसरीच्या वासानं गोठ्यातल्या म्हशीनं दूध द्यायचं बंद केलं. आम्ही काय म्हटलं का? असं नाही ना चालत. धन्य माता पिता. माऊली फार गोड वर्णन करतात याचं. तसंच वाटेनं पाहता वैसेची गावा न येता बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात. बाळपणीच भगवंतानं सर्वज्ञानं वरावं. वर याचा अर्थ आशीर्वाद, कृपांकित करावं. आणि हे कृपांकित करण्यासाठी माझ्या वडिलांची मिरासे गा देवा, तुझी चरणसेवा पांडुरंगा जगद्गुरु तुकोबाराय सांगतात. उगच नाही देवा, 8 पिढ्याचा परमार्थ आहे. 8वी पिढी विश्वंभर बाबा जगाच्या मालकानं त्यांच्या स्वप्नात येऊन सांगावा माझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा देहूमध्ये कर, आणि त्याच मंदिराचा जीर्णोद्धार 7 पिढ्यानंतर जगद्गुरु तुकोबांनी करावा. ही परंपरेची ताकद आहे. घरात लागतं कमीत कमी संस्कार तरी. म्हणून हे सामर्थ्य संस्कार शिबिराचं आहे हे एवढ्यासाठीच आहे. झाडाची फांदी कवळी आहे तोपर्यंतच वाकते, मोठी झाल्यावर वाकवायला गेला तर ती वाकत नाही माऊली. काय होते? मोडते. म्हणून वय जरा जास्त झालं की लेकरं वाकत, एक स्वतःचा एक सेल्फ रिस्पेक्ट असतो किंवा एक ओपिनियन असतं. आणि सगळ्यात जास्त आजकाल काय झालंय, इंडिपेंडेंट झालेत मुलं. स्वातंत्र्य पाहिजे त्यांना, पण त्यांना हे कळत नाहीये स्वातंत्र्य याचा अर्थ सुसंस्कृत नसणं हे कुठंच नाहीये. मोठ्याचं ऐकून तरी घ्यावं ते सांगतात म्हणजे त्यांच्या अनुभवाचे बोल आहेत. त्यांना जे वाटतंय की जे चटके आम्हाला बसलेत ते पुढच्या पिढीला बसू नये म्हणून ते सांगतात. त्यांना काय गरज आहे सांगायची? अजून एक लक्षात घ्या, आजकाल काय झालंय, आजकाल शिकल्या सवरलेल्या मुलामुलींना विचारलं ना, का रे बाबा हायली एज्युकेटेड आहात, स्टँडर्ड मेंटेन करता, हाय क्लास लाईफस्टाईल आहे, श्रीमंत आहात, वेल सेटल्ड आहात, पण कधी ज्ञानेश्वरी वाचताना दिसला नाहीत. आजकालची पिढी फार कौतुकाने सांगते आय डोंट बिलीव्ह इन गॉड. ओके, नो इश्यू. तुम्ही देवाला मानत नाही यात वावगं नाही, तो प्रारब्धाचा भाग आहे. इथे देव आवडायला भाग्य फार लागतं. काही माणसं म्हणतात निघालतो कीर्तनाला गेलो नाही, काही म्हणतात गेलतो बसलो नाही, काही म्हणतात बसलो मधनंच आलो पटलं नाही, काही म्हणतात शेवटपर्यंत बसलो
कळलं नाही. चूक नाही तुमच्या माऊली, तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला या मंडपात सुख किंवा समाधान लागत नाही, यात तुमचा दोष नाही. माऊली सांगतात पूर्वजन्मीचं पाप तुम्हाला इथे बसायचा अधिकार देत नाही, त्याला पुण्याच्या राशी फार मोठ्या लागतात. भाषा माझी नाही. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन धावयान पावे कोणी, तुका म्हणे नाड पाप ठाके हिताड. म्हणून सामर्थ्याने आमच्यामध्ये भक्तामध्ये राजा तोच मानला जातो ज्याला सगळीकडे समानता दिसते. समदृष्टी गीता समान श्री हरी शब्दमावरी हरी झाला. पण आमच्या डोळ्यांची परिस्थिती अशी आहे, आमच्याकडे साहेब आला की गरीब पोराला पंक्तीतनं उठवल्याशिवाय माणसं राहत नाही. साहेबाला जागा पाहिजे असतं ना. नजर फार विचित्र आहे आमची. आमचा परमार्थच खतरनाक आहे. सोमवार गुरुवार खात नाही, बाकी दणकावून हाणतो. तेवढंच कशाला सोडतो देव जाणे, तेवढं बी खात जा बाबा, कशाला तेवढं तरी घाबरायचं देवाला. तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो आणि बाकीचे डोळे झाकतो? तो खा मी बघत नाही, तो खा मी बघत नाही, असं कुठे परमार्थ असतो का? पण नकाच ना करू बाबांनो, काही नाही. बघा हे आपण आपल्या समाधानासाठी चाललंय. आपलं जगाच्या मालकाचं काही नाहीये. अरे नजर सारखी नाही आपली. आपण प्रत्येक माणसामध्ये भेदभाव करतो. आपल्याकडे महाराज चांगल्या गाडीत आला तर हुशार आहे, त्याला बी किंमत नाही. महाराज तिची म्हण आहे ना, डोंट जज बुक बाय कव्हर, ही कलियुगात लागू होत नाही. इट्स ॲब्सोल्युटली बुक जज बाय कव्हर. इथं प्रेझेंटेशनवरच तुमचा क्रायटेरिया ठरवला जातो. सगळं ॲडव्हर्टाइजमेंटवर आहे. उदाहरण सांगा, कुठल्या ग्रंथात लिहिलं होतं दिवाळीत मोती साबण वापरायचा? ग्रंथ सांगा मला एखादा. एखादं शास्त्र उपनिषद ज्यात लिहिलं होतं नाही दिवाळीला मोती लावला तर नरकात जाशील, असं काही होतं का? तरी 90% महाराष्ट्र दिवाळीला साबण कुठला आणतो? बोल जमाय. दिवाळीला साबण कुठला आणतो? बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट, जाहिरात. 2 महिने आधीपासून जाहिरात असते, उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली. दिवाळी आत्ताची आहे? त्रेतायुगापासून चालत आली दिवाळी आम्ही एका साबणावर नेऊन ठेवली रे. ज्ञानेश्वरीपेक्षा आम्ही जास्त मान्यता बाकीच्या बाह्य ग्रंथांना देतो. गाथ्यापेक्षा आम्हाला जास्त पवित्र बाकीची पुस्तकं वाटतात. ज्ञान असावं यात वाद नाही, पण ते ज्ञान कामाचं नाही जिथे अहंकार आहे. ज्ञान किंवा भक्त कोणाला म्हटलं जातं, ज्ञानी कोणाला म्हटलं जातं, फार गोड वर्णन करतात ज्ञानोबा. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतिला भाव, ऐसा भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. फार सुंदर अर्थ आहे, नीट ऐका. हे समस्त ही वासुदेव ऐसा प्रतितिरसाचा ओतिला भाव, तोची भक्ता माझी राव आणि ज्ञानिया तोची. राव याचा अर्थ मालक किंवा श्रेष्ठत्व. ज्ञानोबाराय सांगतात ज्याला समस्त वासुदेव दिसतं, म्हणजे जे जे दिसे भूत ते ते मानीचे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाणं माझा. हे जे माऊलींचं वर्णन आहे की ज्याला सगळीकडे परमात्माच दिसतो, सर्वाघटी राम देहादेही एक, त्यालाच ज्ञानी म्हणावा, नाहीतर त्याच्या ज्ञानाला किंमत केली जात. तोच ज्ञानी आहे किंवा तोच श्रेष्ठ भक्त आहे, ज्याला ज्ञात आहे की हे अखंड वैभव ज्याच्यामुळे आहे, मी त्याचा दास असणं माझ्यासाठी समर्पक आहे. आणि जिथे जगाच्या मालकाच्या पुढे करे आमचा तिरस्कार आलाय, आम्ही काय म्हणजे कुठल्या भ्रमात आहेत आणि कुठल्या बेसिसवर देव नाकारता? विज्ञान, सायन्स. अहम वैश्वानरो भूत्वा प्राणिनाम देहमाश्रित प्राणापान समायुक्त पच्चामिन्नम चतुर्विधम. चालवणं बोलवणं सोड रे अर्जुना, सूक्ष्मता लक्षात घे. अन्न पचवणारा जठरामधला अग्नी सुद्धा मीच परमात्मा. पंचमहाभूत मी, अनुरेणू मी, सुरुवात मी, शेवट मी, अनंत काल मी, तूही मीच रे. हे ज्या दिवशी कळलं त्या दिवशी म्हणलं लहानपण, जर तुझ्यामुळेच मी आहे तर मला गर्व करण्यात मजा नाहीच. कशाचा? कोणीही करा. बलिप्रतिपदा माहित आहे तुम्हाला? बलिप्रतिपदा माहित आहे? बलिप्रतिपदा कॅलेंडर मध्ये वाचलंय का कधी? बोलत सा बरं. तसं उगा मड्याला बसल्यासारखे बसू नका. तुम्ही बसलात लय खतरनाक. तू बोल मी आहे, तू बोल. मी बसलोय, तू बोल. मी ऐकतोय, तू बोल. मी येणार नव्हतो कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. बघतो कशी करती, बोल. असलं ॲरोगन्स मध्ये बसू नका. आनंदाने बसा रे. फील द मोमेंट. हसं वाटलं हसा, रडू वाटलं रडा, नाचू वाटलं नाचा. तुम्हाला आवर्जून सांगते हसा. तुम्हाला आवर्जून सांगायचं कारण एवढंच आहे, यांचं काय हे कुठेही हसतात. बसलं टपरीवर ख्या ख्या ख्या, यांचं काय कुठेही हसतं. आपलं अवघड आहे.